यांचा आज हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा 57वा वाढदिवस आज आपल्या राजगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप शुभेच्छा। साहेबांच्या महाराष्ट्रासाठी ज्या महत्वाकांक्षा आहेत की हा महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्र घडवण्यासाठी एक दिवस मला सत्ता द्या हे साहेबांचं स्वप्न आहे। हे निश्चितपणे हा महाराष्ट्र एक दिवस साहेबांचं स्वप्न पूर्ण करतील आणि या महाराष्ट्राला गतवैभव निर्माण होईल। महाराष्ट्रातील प्रत्येकाला न्याय मिळेल। आज जी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी दहशत आहे, भीतीच्या वातावरणामध्ये जनता जगत आहे, जनतेला न्याय मिळत नाही, प्रत्येक विषयामध्ये जनतेवर अन्याय होतोय आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी मी आई तुळजाभवानीला विनंती करेन की आमच्या राजसाहेबांना खूप दीर्घायुष्य, चांगलं आयुष्य आणि त्यांच्याकडून या महाराष्ट्राची खूप सेवा घडो अशा या 57व्या वाढदिवसानिमित्त आपल्या संपूर्ण नाशिककरांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण आज म्हणजे कालपासून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विभाग वाईज आयोजित केलेला आहे। काल सिडको परिसरामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं आणि उद्यापासून सर्व विभागामध्ये मध्य नाशिक, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड या सर्व विभागीय विभागांमध्ये कार्यक्रम आयोजन आहे कार्यक्रमाचं। आणि आज सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना आपण आज सर्व जाऊन शांततेच्या मार्गाने, तिथं कोणताही आवाज द्यायचा नाही, आपण रुग्णांना भेटायला जाणार आहोत आणि त्यांना आपण फळं वाटप करणार आहोत। आपण आता हा कार्यक्रम झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला जायचं आहे, त्या ठिकाणी आपण फळ वाटप करणार आहोत आणि त्यामध्ये आत्ता सुजाताताईंची ज्या रिमांड होमच्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत, तिनं सुजाताताईंची निवड झालेली आहे। त्यानंतर ESI संदर्भ या सर्व 4 ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तर सगळ्या कार्यकर्त्यांनी कोणीही इकडे तिकडे जायचं नाही, प्रत्येक गाडी मागं गाडी जाऊन शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी आपल्याला हा साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा आहे त्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि साहेबांना पुनश्च एकदा शुभेच्छा। आता आपण केक